एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून मराठा समाजाला आपला विरोध नाहीये. मराठा समाज निदर्शनास आलेले म्हणजे कुणाच्या दावणीला बांधले होते, पण का जाणून माहिती नाही. ओबीसीचा आवाज का दाबला जातोय हे अजूनपर्यंत कळलं नाही. म्हणजे तालुक्यात तरी ओबीसीचा आवाज दाबला जातो आणि मी थेंबे थेंबे तलासाचे त्या पद्धतीने मी माझ्या कोलिवली गावातून सुरुवात केली. आणि मला माझ्या गावाचा अभिमान आहे का माझ्या गावातल्या सर्व घटकांनी, म्हणजे तिथे राजकीय चपला बाजूला ठेवून मला साथ दिली आणि कोलिवली गावाच्या मंदिरातून आम्ही ओबीसी समाजाची जनजागृती सुरुवात केली. सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी, सर्वसामान्य माझ्या गावातून आलेले, एकदम साधा, माझ्या कोणी नाही, म्हणजे पुढे कोणाचं पाठबळ नाही, काय नाही, पण मला एक ती खंत वाटली. मी तुमच्याकडे मांडली, तुमच्याकडे अजून काही पत्रकारांकडे मांडली आणि त्याच्यात तुम्ही मला माझी ओबीसी बांधव परत माझ्या मनातली खंत, आम्ही केलेल्या कार्याची पोचपावती, समाजावरती झालेला नेत्याने केलेला अन्याय, या गोष्टीची तुम्ही सविस्तर आम्हाला थोडीशी चर्चा करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर, मी सतीश पाटील, महाफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार. आपण नेहमीच ओबीसी समाजाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असता, नेमकं काय मत आहे तुमचं, काय सांगाल ओबीसी समाजाबद्दल तुम्ही या पोस्ट करत असता? मी सर्वप्रथम आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ओबीसी आणि मराठा 2024ला जेव्हा हा मुद्दा ऐरणीवरती होता, तर एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून मराठा समाजाला आपला विरोध नाहीये. मराठा समाजातील सर्व दुबळ्या घटकांना शैक्षणिक असू दे, नोकरी असू दे, याच्यात आरक्षण मिळावा हा आमच्या ओबीसी समाजाचा म्हणजे मनसोक्त आम्हाला हे वाटतो मिळावा, जसं आम्ही करतोय. पण आपल्या कर्जत तालुक्यात ओबीसी हा बहुतांश समाज आहे. त्या समाजामध्ये जास्तीत जास्त जी जात मोडली जाते ती आगरी समाजाची आहे. जेव्हा 2024ला ओबीसी आरक्षणा मुद्द्यावरती तालुक्यातील मराठा समाज असेल, त्यांच्यातील नेते मंडळी असतील, त्यांच्यातील उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, यांनी जसं त्यांच्या मराठा समाजाला पुश केलं किंवा त्यांना सहकार्य केलं, त्याच्या उलट ह्याच कर्जत तालुक्यात ओबीसी समाजाचे नेते कुठेच दिसले नाही. ते का दिसले नाही याचा शोध घेण्याचा मी हे केला. आता शोध का घेण्याचा कारण केला का ज्या समाजातून आपण ग्रामपंचायत पासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आपलं नाव लौकिक होतो, पण त्या समाजाला आपण विसरून कसं चालणार. म्हणून जेव्हा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसी जनजागृती, आमच्या शब्दाचा अर्थ समजून घ्या, ओबीसी जनजागृती मोहीम हाताळली. ती का हाताळली तर ज्या ओबीसी समाजाला 1979च्या कालावधीमध्ये जेव्हा मंडल आयोग लागू झाला आणि त्याच्यात 27% आरक्षणाचा जो लागू केला, त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्यावेळीच जेव्हा ओबीसीच्या सर्व जातींना 300-350 जातीहून अधिक जाती ओबीसीमध्ये मोडतात, तेव्हा त्यांना शैक्षणिक असू दे, नोकरी असू दे, राजकारण असू दे, किंवा ज्या आपल्या ग्रामपंचायत, जी पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये जो आरक्षण पडतो, आणि त्याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा मंत्रालय याच्यामध्ये ज्या माझ्या शेतकरी बांधवांना, व्यावसायिकांना ज्या सुविधा येतात, कोठा असतो, ह्या सर्वांची जनजागृती करण्यासाठी आम्ही एक मोहीम हाती घेतली. त्याच पिरियडमध्ये 2024ला जेव्हा ती मोहीम हाती घेतली, तेव्हा जे या ओबीसी आरक्षणावर जे तालुक्यातील नेते मोठे झाले, नावलौकिक झाले, ते आम्हाला कुठेच दिसले नाही. म्हणजे येणेकरून ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य, हे आजी माजी कुठेच दिसले नाही. तेव्हा असेच जे ओबीसीची जाण असलेले, ओबीसीला आपल्याला कुठेतरी काहीतरी, ओबीसी समाजाचं काहीतरी देणं आहे, ज्या तुम्ही जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्म घेता, त्याचं आपल्याला काहीतरी देणं आहे. ह्या उद्देशाने आपण जनजागृती करणे गरजेचे आहे. जसं सध्याच्या क्षणाला आम्ही हे करतो, लक्षात येतं का फक्त 35 ते 40% ओबीसी बांधवच आरक्षणाचा फायद्याचा लाभ घेतात. इतर
आपले जे गावखेड्यावरती डोंगराळ भागामध्ये जे ओबीसी बांधव त्यांना त्याचा सुविधेचा लाभ भेटत नाही किंवा ती जनजागृती झाली नाही. तर मग ती जनजागृती करण्याचा आमचा उद्देश होता. आम्ही गावोगावातून ती जनजागृती सुरुवात केली. सुरुवात करताना सुरुवात कुठून करायची तीवर मोठी एक हे, तर मीच जे आमचे 10-12 जण जे समाज बांधव जे तयार झाले सुरुवात करायला, जसं थेंबे थेंबे तलासाचे, त्या पद्धतीने मी माझ्या कोलिवली गावातून सुरुवात केली. आणि मला माझ्या गावाचा अभिमान आहे का माझ्या गावातल्या सर्व घटकांनी, म्हणजे तिथे राजकीय चपला बाजूला ठेवून मला साथ दिली आणि कोलिवली गावाच्या मंदिरातून आम्ही ओबीसी समाजाची जनजागृती सुरुवात केली. मग मला 1 झाली 2 झाली अशा मिटिंगा आम्ही प्रत्येक नंतर पिंपलोली गाव घेतला. कारण का माझं कर्मभूमी कोलिवली पण जन्मभूमी पिंपलोली, म्हणून मी या 2 गावात मी तिथे गेल्यानंतर बोरगाव झाला तुमचा, खांडस, चई, ज्या ज्या समाज बांधवांनी आम्हाला जनजागृतीसाठी आमंत्रण केलं आमच्या टीमला, ती टीम आम्ही तिथे जनजागृती करण्यासाठी सुरुवात केली. पण खंत कुठे वाटते? खंत इथे वाटते जेव्हा आम्ही तरुण पिढी जनजागृती करत होती तेव्हा जे आरक्षणाच्या मुद्द्यावरती मी राजकारणातून मोठे झाले, नावलौकिक झाला, तेव्हा हे कुठे होते हे आम्हाला कुठे निदर्शनास आले नाही. म्हणजे कुणाच्या दावणीला बांधले होते, काय होते, अशा सर्व गोष्टी मी तुमच्या मुलाखतीत मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन. तुमच्या ज्या प्रत्येक तुमची शंका असेल त्याला. म्हणजे ठीक आहे, असं तुम्हाला म्हणायचंय की ज्यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तयार झाला त्यावेळी कर्जत तालुक्यातील जे काही ओबीसी समाजाचे राजकारणी आहेत ते कोणाच्या दावणीला बांधले होते? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ते त्यावेळी पुढे आले नाही? आलेच नाही, दिसलेच नाही. हो, मला तुम्हाला माहिती दिसतोय ना का आम्ही जनजागृती, आता आम्ही त्यांची नावं मी लास्टला तुमच्या मुलात कोण कोण होते त्यांची नावं सांगाल, पण जे काही राजकीय का दबले गेले हा मोठा माझ्या समाजाला मला पटवून द्यायचे किंवा समाजाला मला सांगायचे का हे कुठे होते. त्यासाठी इथे एकंदरीत असं दिसतंय की तुम्ही राजकारण्याने टार्गेट करता. नेमकं राजकारणीच का? राजकारणीच का हा एक तुमचा योग्य प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या समाजाला कुठलाही अधिकार मिळण्यासाठी हे राजकीय आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. तुमच्या आमच्यासारखं सर्वसामान्य कुठलं आंदोलन कुठला मोर्चा नाही करू शकत, त्यांचं पाठबळ आवश्यक असतं. आणि हे जे राजकीय आहेत हे गाव पातळीवरून समाजामधून मोठे झालेले असतात. म्हणून समाजाला यांच्याकडून अपेक्षा असते का याही समाजाला काहीतरी देणं आहे. पण हे कर्जत तालुक्यातून कुठून म्हणजे निदर्शन आले किंवा दिसलं नाही, ही खंत वाटते. मग तुम्ही आज राजकारण्यांना टार्गेट करता ओबीसी आरक्षणाबद्दल, तुमचं स्वतःचं काय योगदान? तेच सांगतोय ना मी. जेव्हा ओबीसी मराठा ओबीसी आरक्षण ऐरणीवरती होता तेव्हा आम्ही ओबीसी तालुक्यातून ओबीसीची पहिली जनजागृती सुरुवात ही आमच्या माध्यमातून झाली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यावेळी आमच्या बरोबर तुम्हाला सांगतो वसंत दादा कोलंबे, भगवान धुले, आमचे स्वर्गीय एन डी म्हात्रे देवंत ते होते, आमचे म्हणजे हरिश्चंद्र पाटील म्हणून होते, बागडे गुरुजी, मारुती बागडे गुरुजी, असे विनायक चोपट असतील, असे एक एक म्हणजे आता काही त्याचे राजकारणीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे नाव घेणं आणि एखादा राजकीय नेता त्यांना टार्गेट करणं हे होऊ शकतो. पण हे जे लोक आहेत ना, हे जे आमचे समाज बांधव हे कुठल्या राजकीय याच्याशी संबंधित नाही. मी पण एखाद्या राजकीय पक्षाचा घटक होतो, पण जेव्हा मी ओबीसी मध्ये पडलो तेव्हा मी त्या राजकीय पक्षाची म्हणजे बाजूलाच ठेवून मी काम करतो. कुठल्याही घटकाला तेव्हा तुम्हाला तुमचा राजकीय ह्या बाजूला ठेवायचा असतो. म्हणून मी तुम्ही बोलता का तुम्ही राजकीय नेत्यांनाच का टार्गेट करता, तर कुठल्याही समाजाला न्याय देण्यासाठी आपल्याला गावाच्या गल्लीपासून तर देशाच्या दिल्लीपर्यंत हा यांच्याकडे जी ताकद आहे, यांच्याला जे अधिकार दिले त्या तुमच्या आमच्या सरकारने दिले. म्हणून त्यावेळेस अशा नेत्यांनी सहभाग दर्शवला पाहिजे होता. एकंदरीत तुम्ही राजकारण्यांना का टार्गेट करताय या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेले. मला असं तुम्हाला विचारायचंय की कर्जतमध्ये ओबीसी समाजाची तालुक्याची कमिटी देखील बनवली आहे, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
आता बघा, ह्या मराठा आणि ओबीसी ह्या आरक्षण मुद्द्याच्या अगोदरही ओबीसीचे काही पदाधिकारी होते, जिल्ह्याचे होते आणि तालुक्याचे असतील, पण त्यांना याची जाणीव आहे का अशी लोकांनी ओबीसी जनजागृती केली, त्याच्यानंतर त्या आता काही महिन्यापूर्वी ती ओबीसीची हे बनवली. ती कशी बनवली? चोरू लपून बनवली. म्हणजे समाजाला कुठेही विचारात घेतलं नाही त्यावेळी. म्हणजे माझा म्हणा होता, जे आम्ही 10-15 जण तरी होतो ना, त्यांना तरी विचारून घेतलं. ही फक्त एक स्वतःचा हे म्हणजे हे राजकीय नेते आहेत ना, एखादी जात असेल किंवा एखादी समाज असेल, याचं पद का घेतात माहिती आहे का? एक तर स्वतःच्या स्वार्थासाठी, नाही तर स्वतःचं नावलौकिक होण्यासाठी. मला सांगा, ज्यांच्याकडे ऑलरेडी राजकीय पद आहे, कोणी असू देतो, कुठल्याही पक्षाचा असू दे, त्यांनी समाजाचं नेतृत्व करावं नाही, हा मी माझ्या मताचा. का तर त्याच्यात तो किती प्रामाणिकपणे तो काम करत असेल त्या समाजाचा, पण त्याच्याकडे त्या नजरेने पाहिलं जात नाही, त्याला त्याच्याकडे राजकीय नजरेनेच पाहिलं जातं. म्हणून एखादा उद्योजक असेल, एखादा तरुण, त्यांनी त्याचं नेतृत्व करावं आणि निस्वार्थपणे करावं. प्रत्येकाला समाजाचा आवड आहे, प्रत्येकाला समाजाचा आधार आहे, पण ह्या ज्या कमिटी आहेत ना, या नितर्थ म्हणजे याला अर्थच नाहीये. ह्या फक्त स्वतःच्या नावासाठी, नावलौकिकासाठी आणि मी किती मोठा आहे बघा, माझी काय हा पद, ह्यासाठी ते बनवलेले गेले. म्हणून या कमिट्यांना आम्ही अजिबात ना म्हणजे मानतच नाहीये. तो कोणी असू, कुठल्या पक्षाचा असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. मला म्हणतो तुम्ही आता पद घेतली, पण त्यावेळी तुम्ही एकदा तरी विचारात का नाही केला, 2024ला अशा तरुणांनी, समाज बांधवांनी आपल्या ओबीसी समाजाची जनजागृती केली. मला सांगा, इथून जनजागृती म्हणजे ओबीसीचं काय नुकसान होणार, ह्या आम्ही ज्या कोर्टाने हरकती मागवल्या, त्या हरकती आम्ही गावोगाव घेऊन, समाज बांधवांच्या सह्या घेऊन, त्या हरकती बलिराम आयंकर असतील, मारुती भुजे असतील आणि आम्ही तिघांनी मिळून त्या हरकती मंत्रालयात पोहोचवल्या. मंत्रालयात जाऊन मंत्रालयात दिल्या. त्यावेळी तिथं जो वातावरण होतं मंत्रालयाच्या मध्ये, राज्यातून अनेक ठिकाणी ओबीसी म्हणजे होते, पण मला तेव्हा थोडासा मनाला इतकी चीड आली, आपण एवढं जवळ असू मंत्रालयाच्या मुंबईच्या, तरी आपण कमी संख्येने तिथं हरकती दाखल करतोय. आणि ही एक शोकांतिक आहे. त्यावेळी जर काय ह्या 4-5 नेत्यांनी तालुक्यातला आम्हाला सहकार्य केलं असता, तर खूप अजून मोठे, जसं मराठा समाजाने त्यांचं काम प्रामाणिक केलं, ते ट्रेंडिंग केले, त्यांच्या नेते मंडळीच्या रिलेटिव्ह मध्ये त्यांना आर्थिक मदत असेल, त्यांना काही अजून काय असेल ते सहकार्य केले, तसं तुम्हालाही करता आलं असतं. पण हे काय केलं नाही, हे त्या नेत्यांना घाबरत होते का काय होते, ती पुढच्या भविष्याच्या तिकिटीसाठी काय होते, ह्याचा आम्ही शोध घेतोय. आणि हे भविष्यात आम्ही, आता मी समाजावरती बोलतोय, पण भविष्यात आम्ही ह्या राजकारणाची पण पोलखोल करणार, समाजाला पटवून देणार, समाजाच्या प्रत्येक घटकाला, तरुणांना पटवून देणार का आपल्या समाजावरती कुठेतरी अन्याय होतोय. आणि हे आम्ही मी तरी स्वतः मानत नाही, कोण मानेल माहित नाही, हे अध्यक्ष ना मी मानत नाही. ज्या अध्यक्षांचा ओबीसी साठी काही योगदानच नाही, ते कसले अध्यक्ष? म्हणजे एकंदरीत जेव्हा कर्जत तालुक्याची ओबीसी महासंघाची कमिटी तयार करण्यात आली, तेव्हा तुमच्यासारखे जे जाणते कार्यकर्ते ज्यांनी ओबीसी समाजासाठी काम केलं, त्यांना कोणाला विचारात घेतले नाही असं तुमचं? अजिबात नाही. सांगावं त्याही आम्ही अशाने विचार घेतला. मुलं ती फक्त एक सोशल मीडियावरती पोस्ट टाकली, तसं टाकून नाही. तुम्हाला ज्याला बघा, मी पण जेव्हाही आम्ही ओबीसीचा हे घेतला, मुद्दा घेतला, तेव्हा आम्ही स्वतःहून एकामेकाला फोन करायचो. आमची ती लिंक तयार झाली. बघा, एखादा आपल्यापेक्षा वयाने मोठं आहे तर त्याला आपलं फोन करणं आपलं कर्तव्य आहे, आपली एक ती परंपरा आहे, संस्कृती आहे आपली. तर ठीक आहे, आम्ही तरी लहान असेल तरी पण आम्ही काहीतरी समाजासाठी आमचं वेल सध्याच्या याच्यात तुमच्या आर्थिक परिस्थिती कशी आहे काय याच्यावरती हे नाही करत. तुमचा वेळ हा अनमोल आहे. तुम्ही तुमच्या समाजासाठी, तुमच्या परिस्थितीसाठी वेळ देणं महत्वाचं आहे. म्हणजे वेळाला जी महत्व आहे ना, ती मी तर म्हणून बाकी कशालाच नाही. ठीक आहे, पण तुम्ही आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यावर ओबीसी मुद्द्यावर बोलायची वेळ का आली, हा माझा प्रश्न आहे. आता वेळ का आली, ते वेळ आली म्हणता म्हणजे वेळ वेळ अशी आली की जे आता इच्छुक उमेदवार, म्हणजे आता आरक्षण सोडत निघाली,
त्याच्यामध्ये कर्जत नगर परिषद ओबीसी निघाली, तुमचा पंचायत समितीचा सभापती ओबीसी, जिल्हा परिषदचा एक आमच्या कडाव जिल्हा परिषदचा एक ओबीसी निघाला, आणि इतर वेणगाव असेल, पोशीर असेल, अजून एक पंचायत समितीची ह्याशी ओबीसी आरक्षण सोडत निघाल्या. आणि त्याच्यात एक मला हे म्हणायचे, आता जिथे जे इच्छुक उमेदवार आहेत मला आता तेच बघायचे, भविष्यात जे पुढे येतं मला तेच बघायचे, ते इच्छुक उमेदवार कुठल्याही पक्षाचा असू दे, याच्याशी मतलब नाहीये, त्या इच्छुक उमेदवाराचा ओबीसी साठी योगदान काय हे मला पाहायचे. आणि मग एकदा नसेल ठीक आहे तुम्ही पुढे भविष्यात समाजासाठी काय योगदान देणार. हे बघ, याच्यात असं नाहीये का आपण मराठा आणि ओबीसी मध्ये वाद करतो, हा विषय वेगळा आहे. विषय असा आहे का जेव्हा प्रत्येक आपल्या समाजाला जेव्हा ह्याची गरज असते तेव्हा याही थोडंफार त्याने सहकार्य करायला पाहिजे, पाठिंबा द्यायला पाहिजे, हा ह्या मताचा मी आहे. तर तेव्हा हे इच्छुक उमेदवार कुठे होते, तेव्हा हे इच्छुक उमेदवार कुणाच्या दावणीला बांधले होते का. मला सांगा, आपण शैक्षणिक असू दे, जेव्हा मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगले शैक्षणिक असू दे, नोकरी असू दे, याच्यातून आपण लाभ घेतो ना ओबीसी आरक्षणाचा. तर मग जेव्हा ओबीसी आरक्षणाला लाभ घेतो, मग त्या ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्याची जनजागृती करण्यासाठी आपल्याला लाज काय वाटावा. जेव्हा आपल्याला आरक्षणावरती उमेदवारी इच्छुक उमेदवार म्हणून जेव्हा आपण आपल्या स्टेटसला बॅनर ठेवतो तेव्हा आपल्याला लाज नाही वाटत. मग जेव्हा ओबीसी समाजाला आपली गरज असते मग तेव्हा आपल्याला लाज का वाटत, आपण का कुणाच्या दावणीला बांधावं. आपलं भारत 1947 रोजी स्वतंत्र झालंय, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही अधिकार आहेत ना, स्वयंभू म्हणा ना. मग आता जी कर्जत तालुका ओबीसी महासंघाची कमिटी तयार केली, त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या कामांच्या अपेक्षित आहे. आता बघा, आम्हाला जे समाजासाठी करायचं होतं ते आम्ही केलं, अजून भविष्यात आम्हाला जे करायचं राहील ते आम्ही करू. आता ते ओबीसी काय ती महासंघ काय हे स्थापन केले त्याचा आपल्याला काही कल्पनाच नाही ना, काय त्यांचं काय चाललंय, काय कार्य करतात. बघा, उद्या सकाळ त्याही तरी हे जे आमचे मुद्दे आहेत आणि हे म्हणजे हे केली खुलेआम, असं चोरून लपून नाहीये किंवा असं नुसतं पद म्हणून मी हा ओबीसीचा आहे असं नाही, खुलेआम करावा, समाजाची सेवा खुलेआम करावी, काही दोष नाही. उलट मला अभिमान वाटेल का माझ्यावरचा थोडासा बोजा कमी झाला, काही प्रॉब्लेम नाहीये. उलट म्हणजे मी मला समाज कार्याची लहानपणापासून आवड आहे, पण काय होतं कुठेतरी आपलं थोडंफार जिथे गरज आहे, म्हणजे माझा आयुष्याचा किंवा जीवनाचा सिद्धांतच आहे की जिथे कमी तिथे आम्ही, म्हणजे जिथे आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे समाजाला समजू शकतील, समाजाची समस्या सोडू शकतील असे तरुण उतरले समाजासाठी, तर खरंच मला अभिमान असेल त्या गोष्टीचा. ओबीसी समाजासाठी तुमची पुढील दिशा काय असणार आहे. ओबीसी समाजासाठी म्हणता येईल का, आता मला हेच माझ्या ओबीसी बांधवांना हेच ह्या आपल्या मुलाखतीतून पटवून द्यायचे का ओबीसी 2024चा मुद्दा, ओबीसी हा अत्यंत आपल्या पुढच्या भविष्याच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा विषय होता. आणि तो आम्ही आमच्या परीने, आमची जी टीम होती त्या आमच्या परीने, आम्ही कुठले पदाधिकारी नाही, कुठल्या पक्षाचे हे नाही, आमच्या परीने आम्ही हाताळला. आम्ही आमच्या परीने तालुक्यातून 2,500 ते 3,000 हरकती दाखल केल्या. सर्व पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुमचे ते पुण्यामध्ये हरकती दाखल केल्या. का तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ओबीसीची स्थापना करू शकता. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण एकत्र करून समाजकार्य करू शकत नाही. तुम्हाला का माहिती नाही, तुम्ही माहित होतं पण तुम्ही डोले मिटून दूध पित होता ना, जाणून बुजून करत होता. तर आमचं हेच असणार आहे. आता मी समाजाला हेच सांगणार आहे, जिथे जिथे पहिल्या टार्गेट तुम्ही बोला तुम्ही राजकारणालाच टार्गेट का करता, तर राजकारणी हा सर्व काही करू शकतो, प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. त्याने जेव्हा आवाज उठवला तेव्हा सगळं तुमच्या आमच्या सर्वसामान्य नाही करू शकत. तर मला ह्या राजकारणातून एकच अपेक्षा आहे, एक तर या इच्छुक उमेदवारांनी समाजाची त्यावेळी माफी मागावी का आम्हाला याच्यामध्ये आम्हाला सहभागी होता आला नाही, किंवा त्याही समाजाला आश्वासन द्यावं का आम्ही असं करू. ह्या दोन गोष्टी जर ह्या इच्छुक उमेदवारीने जे असं सांगतोय, नगर परिषद, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा सभापती, ह्या जर समाजाला त्यांच्या याच्याने समाजाला आव्हान केलं नाही तर नाही ना, त्याला आम्हाला एकतर समाजाला आव्हान करावं लागेल. मी स्वतः आव्हान करते समाजाला का जिथे जिथे ओबीसी कॅन्डिडेट असेल
तिथे एक तर तुम्ही नोटा म्हणून पर्याय दाबा, नोटा बदलून दाबा. का दाबा? तर या ओबीसी नाही ना समजू द्या, आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही. आता आम्हाला तुम्हाला आमची गरज आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करा. एक तर नोटा दाबा, आणि जर शक्य असेल तालुक्यातील एखादा तरुण एखादा शक्य असेल, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आहे आता जे स्टेटस पडतात ना त्याच्यामध्ये अराजकीय पण इच्छुक आहात, तर त्यांना अस्तित्वासाठी, आम्ही बोलत नाही हार जीत ही जीवनात असतेच, स्वतःच्या अस्तित्वासाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी आम्ही उमेदवारी द्या. पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, किंवा येणारे आम्ही नगर परिषद असू दे, इथे आम्ही ही आमची एक स्ट्रॅटेजी आहे. का? ती मला चीड आहे. ज्यावेळी समाजाला गरज होती त्यावेळी तुम्ही कुठे होते? आम्हाला पण, समाजाला पण आम्हाला थोडीशी तुमची काय बोलतात त्याला, कुवत, मी विचित्र शब्द वापरत नाही कारण का ते कुणाच्या मनाला लागतील नाही लागतील, पण ही माझ्या मनात खरोबर एक समाज म्हणून एक खंत आहे. कारण का मीही तुम्हाला सांगतो, हे ओबीसीचा दाखलं आपण जेव्हा दाखल्यासाठी जी आपण हे करतो ना, अलिबाग 1, कोकण 2 आम्ही स्वतः केलेले आहेत. जेव्हा आम्ही निवडणुका ग्रामपंचायत लेवलला लिहिलो, इतकी खटापेटा होती, मग ती पण एक पारदर्शकता आणा, त्याच्यात सुरळीतपणा आणा. हे पण काम तुमच्या आमच्यासारख्या नेत्यांचे, म्हणजे जे नेते या पण गोष्टी होत नाही. म्हणजे तुमच्या ओबीसीचे तहसीलला दाखल्या मिळवण्या परत विद्यार्थ्यांना 8-8 दिवस, 15-15 दिवस, महिन्यावर वेट करावा लागतो. कशासाठी? मग हे पण एक कार्य आहे ना, हेही कुणीतरी हाती घ्या. कारण तिथं कुणाचं वर्चस्व असतं? नेते मंडळीचं, तुमच्या आमच्यासारखं. एखाद्या तहसीलला फोन केला, प्रांताला फोन केला, साहेब आमच्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचे एवढे दाखले द्या, लवकर त्यांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी किंवा कुठे ऍडमिशन मिळण्यासाठी. ह्या गोष्टी आहेत ना समाजात, खूप काय कार्य करण्यासाठी खूप आहे. फक्त आपण आपला वेळ द्यायला पाहिजे, अनमोल वेळ द्यायला पाहिजे. नुसतं पद घेऊन तुम्ही ते काय करता, पद घेऊन बघा. ओबीसी समाज हा भोला आहे, मूर्ख मुलीच नाही. त्यांना फक्त आमचा एकच, आम्ही जनजागृती करणार आणि औषधी करत राहणार. तर आम्हाला वाटलं नाही हे आपल्यापेक्षा हा समाज चांगलं कार्य करतोय, तर ठीक आहे, तूही करत राहा, आम्ही आमच्या परीने करत राहू.